शिरूरनंतर शेजारच्या बारामती मतदारसंघात पाहूया काय घडते। निवडणूक असो वा नसो, बारामतीमधील प्रत्येक घडामोडीकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलंय। तिसऱ्या टप्प्यात बारामतीत मतदान पार पडलं, त्यावेळी देखील पैसे वाटपावरून बरेच आरोप झाले। त्यानंतर 4 जून अर्थात निकालापर्यंत ईव्हीएम स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आले। मात्र याच स्ट्रॉंग रूम मधील सीसीटीव्ही काही काळ बंद पडल्यानं बारामतीत आरोप प्रत्यारोपांचा नवा अध्याय सुरू झालाय। नेमकं काय घडतंय बारामतीत पाहूया हा खास रिपोर्ट। बारामतीत ईव्हीएम स्ट्रॉंग रूमचे सीसीटीव्ही बंद सीसीटीव्ही आड काय घडलं? 45 मिनिटांच्या ब्लॅकआउटचं गूढ काय? राज्यात लोकसभा निवडणुकीचे 4थ्या टप्प्यातील मतदान सुरू असतानाच बारामती लोकसभा मतदारसंघात खळबळजनक प्रकार घडलाय। बारामती लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली। सर्व ईव्हीएम मशीन्स त्यानंतर स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आल्या। मात्र ज्या स्ट्रॉंग रूम मध्ये ईव्हीएम ठेवण्यात आले होते तेथील सीसीटीव्ही बंद झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय। तब्बल 45 मिनिटं सीसीटीव्ही मॉनिटरिंग बंद होतं। सुप्रिया सुळेंचे निवडणूक प्रतिनिधी लक्ष्मीकांत खाबिया यांनी या प्रकरणी तक्रार केल्यानंतर हा प्रकार समोर आला। त्यामुळे शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। बारामती लोकसभा मतदारसंघाचे ईव्हीएम मशीन ज्या गोडाऊनमध्ये ठेवलेले आहेत त्या गोडाऊनचं सीसीटीव्ही फुटेज सकाळी 10:25 पासून बंद पडलेलं आहे। याच्या पाठीमागे काहीतरी काळबेरं तर नाही ना अशी शंका माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात आल्याशिवाय राहत नाही। मी त्या विभागाच्या ज्या आरओ आहेत त्यांनाही फोन लावला, मला नो रिप्लाय आला। त्यानंतर संबंधितांशी सारखं बोलायचा प्रयत्न करतोय। तिथं टेक्निशियन अवेलेबल नाही, तिथं आमची लोक उपस्थित आहेत, त्यांना गोडाऊन नेऊन दाखवत नाही। पोलीस म्हणतात आम्हाला त्याच्याबद्दलच्या सूचना नाहीत। माझी विनंती आहे प्रशासनाला, काय चाललंय काय हे? बारामतीच्या स्ट्रॉंग रूम मधील सीसीटीव्ही बंद असल्याची बातमी सर्वात आधी साम टीव्हीने दाखवताच निवडणूक अधिकाऱ्यांची चांगलीच धावाधाव झाली। हे सीसीटीव्ही नेमकं का बंद ठेवलं याबद्दल निवडणूक विभागानं काय सांगितलंय ते पहा। सध्या टीव्हीवर एक बातमी व्हायरल होतीये की बारामती येथील गोदामामधील कॅमेरे बंद आहे, परंतु त्याची सविस्तर चौकशी केली आहे आणि त्याच्यामध्ये असं दिसून आलंय की इलेक्ट्रिशियन काम करत असताना अल्प कालावधीसाठी त्यांनी एक केबल काढली होती, त्यामुळे टीव्ही युनिटवर डिस्प्ले होत नव्हता। मात्र सर्व कॅमेरे फंक्शनल आहे, सर्व डेटा त्या कालावधीचा देखील इंटॅक्ट आहे आणि आता कुठलीही प्रकारची अडचण नाही। सर्व प्रक्षेपण हे आपल्याला टीव्ही युनिटवर व्यवस्थित दिसत आहे आणि कुठल्याही प्रकारची अडचण नाही। साऱ्या देशाचं लक्ष लागलेल्या हाय प्रोफाईल बारामतीत हे घडल्यानंतर त्यावर राजकारण रंगलं नसतं तर नवल। या प्रकारामुळे राष्ट्रवादीचे दोन्ही गट आमने सामने आले। म्हणजे उद्या जाऊन असं म्हणावं लागेल की जेव्हा आपण डिफेन्स सिस्टम्स आहेत त्या डिफेन्स सिस्टम म्हणजे तिथं बंद पडल्या तर आपल्या या देशाची कशी परिस्थिती असेल तशी लोकशाहीच्या बाबतीत ती सीसीटीव्ही बंद पडल्यासारखं आहे। आम्ही त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलेलं आहे, त्याच्यावर कारवाई करा आणि काय एक्झॅक्टली झालं हे आम्हाला सांगा असं आम्ही विनंती केलेली आहे। आणि उद्या ज्यावेळेस राष्ट्रवादीचा उमेदवार त्या ठिकाणी विजयी झालेला असेल त्यावेळेस हा रोहित पवार नाचायला मोकळा असेल। आम्ही अगोदर सांगितलं होतं पैसे वाटले, बँका उघड्या होत्या, त्याच्यानंतर गुंडागर्दी केली आणि मग नंतर ईव्हीएम सेट केली। याला रडीचा डाव म्हणतात, जो तुतारी गटाने खेळलाय। या प्रकरणी बारामती लोकसभेच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनीही ट्विट करत निवडणूक आयोगाला जाब विचारलाय। ईव्हीएम सारखी अतिशय महत्त्वाची गोष्ट जिथे ठेवलेली आहे तिथलं सीसीटीव्ही बंद पडणं ही संशयास्पद बाब आहे। याबाबत निवडणूक प्रतिनिधींनी संबंधित अधिकारी आणि प्रशासनाला संपर्क साधला तर समाधानकारक उत्तरं काही आली नाहीत। त्यामुळे निवडणूक आयोगानं तातडीनं याची दखल घेऊन सीसीटीव्ही का बंद पडला याची कारणं जाहीर करावीत। बारामतीत मतदानापूर्वी पैसे वाटण्यावरून अजित पवार गट आणि शरद पवार गटात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या होत्या। आता ईव्हीएम ठेवण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूमचं सीसीटीव्हीच बंद झाल्यानं वादाचा दुसरा अध्याय समोर आलाय।
त्यामुळे निकालापर्यंत आणखी बारामतीत काय काय नाट्यमय घडामोडी घडतात याबाबत उत्सुकता लागली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई.